तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन YouTube व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक पॉवरफुल कॉन्सेप्ट जो आहे ट्रेडिंगमध्ये जो अतिशय महत्त्वाचा आहे, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्या कन्सेप्टचं नाव म्हणजे काय? डायव्हर्जन्स. आता ह्या डायव्हर्जन्समध्ये 2 प्रकार असतात. एक असतो बुलिश डायव्हर्जन्स आणि दुसरा असतो बेरिश डायव्हर्जन्स. हे डायव्हर्जन्स जे आहेत, हे कशामध्ये बघायचं? त्याबद्दल सुद्धा आपण एकदम विस्तृत चर्चा करणार आहोत. व्हिडिओ एकदम शानदार होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि याचा उपयोग जो आहे तो तुमच्या इंट्राडे ट्रेडिंगची स्किल इम्प्रूव्ह करण्याकरता, जो सक्सेस रेट लेस आहे, तो वाढवण्याकरता आणि त्यातल्या त्यात दिवसभरामधनं एखाद्या वेळेस अशी सिच्युएशन जी आहे, ती तुम्हाला कुठं ना कुठेतरी भेटेलच. तुमचे डोळे जर ट्रेन जर झाले असतील आणि त्याचा फायदा जो आहे, तो तुम्हाला तिथं होताना दिसेल. जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर डायव्हर्जन्सला नेमकं काय आणि काय कन्सेप्ट त्याच्यामध्ये पाठीमागे असतात, ते आपण बघूया. तुम्हाला पाठीमागं चित्र दिसत असेल, त्यामध्ये वरच्या बाजूला आपल्याला एक कॅन्डलस्टिक चार्ट दिसतोय आणि खालच्या बाजूला जे आहे ते आर-एस-आय तो दिसतोय. मग हे मनी एक स्मार्ट मनीचा एक कन्सेप्ट आहे. मग याच्यामध्ये ह्या पॉवरफुल कन्सेप्टचा जर आपण उपयोग जर केला, तर अनेक ट्रेडर्स फक्त कॅन्डलस्टिक्स आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघत असतात. बट स्मार्ट मनी जो आहे ना, तो काय बघतोय, तर नेमकं त्याच्या पाठीमागे त्याची आयडिया, त्याची थिंकिंग काय चालली याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. म्हणून स्मार्ट ट्रेडर्स जे आहेत, ते प्राइस आणि इंडिकेटर्स मधील विरोधाभासी स्थिती म्हणजे ज्याला आपण डायव्हर्जन्स म्हणतो, त्या डायव्हर्जन्सला फोकस करत असतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचं ट्रेडचं प्लॅन जे आहे ते करत असतात. म्हणजे काय? जर ट्रेडर प्राइस आणि इंडिकेटर याच्यामध्ये जर विरोधाभासी स्थिती डायव्हर्जन्स असतील, तर ट्रेंड रिव्हर्सल जो आहे तो आधीच ओळखता येतो आणि हे स्मार्ट प्लेयर, प्रोफेशनल प्लेयर्स किंवा प्रोप्रायटरी डेस्क प्लेयर जे आहेत, ते याच्यावरती लक्ष ठेवत असतात. म्हणून आज आपण जे आहे या डायव्हर्जनच्या सिनारिओला जे आहे ते व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत आणि त्याचा उपयोग जो आहे मार्केट कंडिशन्स नुसार कसा करायचा ते आपण इथं बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बुलिश डायव्हर्जन्स नक्की काय असतं? त्या सिच्युएशन मध्ये काय होतं? बेरिश डायव्हर्जन्स काय असतं? त्या सिच्युएशन मध्ये काय होतं? इंट्राडे मध्ये कसं काम करायचं? आणि एक सिंपल चार्ट एक्झाम्पलच्या द्वारे जे आहे ते आपण त्याला समजून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर डायव्हर्जन्स नक्की काय? डायव्हर्जन्स म्हणजे जेव्हा प्राइस एक गोष्ट सांगत असते आणि इंडिकेटर जी ती दुसरीच गोष्ट सांगते. आता एक गोष्ट आणि हे दुसरी गोष्ट याच्यामध्ये फरक काय? तो आपण इथं व्यवस्थितरित्या समजून घेऊया. जसं की आपण जेव्हा केव्हा प्राइसला किंवा किमतीचा डिफरन्शिएशन ज्यावेळेस आपण बघत असतो, त्यामध्ये आपल्याला एक कळतं, की बाबा प्राइस जी आहे ना, अशी वरती चालली आहे. परंतु त्यावेळेस आपला जो इंडिकेटर जो आहे तो खालच्या बाजूला जाताना दिसतोय. मग ही जी भासी जी स्थिती जी आहे ना, आपल्याला तिथं समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण त्यावरनं आपल्याला प्राइसची जी आहे ती आयडिया तिथे येते आणि तिथं नेमकं या किमतीमध्ये किंवा प्राइसमध्ये बदल जो आहे तो काय होतोय आणि हा जो इंडिकेटर जो आहे तो उलट्याच दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसतोय. ह्या प्रकारची सिच्युएशन ज्यावेळेस येते, याला डायव्हर्जन्सची सिच्युएशन असं म्हटलं जातं. मग या केसमध्ये काय, की जी किंमत आपल्याला अप साइड दाखवू राहिली आहे, ती किंमत जी तिथं टिकणार नाहीये. कारण इंडिकेटरची व्हॅल्यू जी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. इकडनं ती वरच्या बाजूला जायला पाहिजे. त्याऐवजी ती खाली चालली आहे म्हणजे तिथं डायव्हर्जन्सची स्थिती झाली. आता चला जास्त वेळ दवडत नाही. या चार्टवरती मी तुम्हाला दाखवतो. या चार्टवरती तुम्हाला काय दिसतंय? इथं समजा कन्सिडर करा हा ₹105 चा आहे आणि त्या अगोदरचा हा ₹100 चा आहे. परंतु खालच्या बाजूला हा जो आर-एस-आय इंडिकेटर जो आहे, या आर-एस-आय इंडिकेटरमध्ये आपल्याला काय कळतंय? ऑलरेडी किंमत जी आहे इथं आर-एस-आयच्या किमतीने इथं एक हाय केलेला आहे आणि तो हाय कन्सिडर करा इथं 72च्या आसपास आहे. परंतु जेव्हा किमतीने ₹105 चा हाय केला, त्यावेळेस जो आर-एस-आय जो आहे, तो कन्सिडर करा 65च्या आसपास आलाय. म्हणजे झालं काय? विरोधाभास स्थिती. म्हणजे ज्यावेळेस ₹100 चा हाय होता, त्यावेळेस आर-एस-आयची रीडिंग जी ती 72ची होती. परंतु ज्यावेळेस ₹105 चा हाय झाला, त्यावेळेस आर-एस-आय जो आहे तो खालच्या बाजूला लुढकताना दिसतोय. म्हणजे जी ताकद जी आहे, जी स्ट्रेंग्थ जी आहे, ती आपल्याला तिथं कमी होताना दिसते आणि जर ताकद स्ट्रेंग्थ जर कमी होऊ राहिली, तर अशा पर्टिक्युलर प्रकारच्या सिच्युएशनला जे आहे ते बेरिश डायव्हर्जन्स म्हटलं जातं आणि याच्यामध्ये तुम्ही त्या रिव्हर्सलला जे आहे एकदम व्यवस्थितरित्या टार्गेट आउट जे आहे ते करू शकता. याचा उपयोग काय होतो? याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की एक मोठी रेड कॅन्डल आली तर एंट्री नाही. याच्यामध्ये थोडा बहुत पुल बॅक जो आहे, या झोनच्या आसपास येणं गरजेचं आहे आणि त्या झोनला आल्यानंतर आपल्या लोअर टाईम फ्रेमच्या कॅन्डलस्टिक्स पॅटर्नच्या एस्टिमेशन नुसार प्लस आर-एस-आयच्या एस्टिमेशन नुसार जे आहे ते तुम्ही त्याला शॉर्ट साइडला जे आहे ह्या डायव्हर्जनच्या बेसिसवरती तिथं एंट्री करू शकता. दॅट इज द सिंपल थिंग. या सिंपल गोष्टीवरती जर तुम्ही याला जर फोकस जर करत बसले, तर तुम्हाला हा जो बेरिश डायव्हर्जन जो आहे अतिशय योग्य प्रमाणामध्ये मार्केटचे जे रिव्हर्सल जे आहेत ना,
तिथं तुम्हाला तो देताना तिथं दिसू शकतो आणि हे एक सिंपलची गोष्ट असते आणि याला जो व्यक्ती जो समजून घेत असतो तोच याच्यामध्ये टिकताना दिसतो. मग हे डायव्हर्जन्स फक्त आर-एस-आय मध्येच आहे का? हे डायव्हर्जन्स बाकीच्या ठिकाणी का? नक्की नाही. हे प्रत्येक ठिकाणी जे आहे ते डायव्हर्जन्स आपल्याला तिथे दिसतं. साधारणतः एम-एस-सी-आयडीमध्ये आपल्याला हे अशा प्रकारचं डायव्हर्जन्स दिसतं. मॅकडीमध्ये दिसतं. स्टॉकॅस्टिक्स इंडिकेटरमध्ये दिसतं. जसं मी तुम्हाला इथं आर-एस-आयचा जो हिशोब जो आहे इथं सांगितला. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, की बाबा प्राइसचा जो चार्ट आपल्या समोर जो उपलब्ध आहे, ह्या प्राइसच्या चार्टच्या कंपॅरेटिव्हली आपल्याला तिथं त्याची आयडिया येणं गरजेचं आहे. जसं इथं किंमत जी ती वर आपल्याला तिथं जाताना दिसते. किमतीला इथं मी ब्लॅक कलर करतो अशा पद्धतीने जाते किंमत. परंतु तिथं जाताना त्याच्याऐवजी जो आर-एस-आय जो आहे तो आपल्याला एक लोवर लोज आणि लोवर हायज होताना दिसतोय आणि अशा प्रकारची जी सिच्युएशन जर तिथे येऊ राहिली तर ऑटोमॅटिकली अशा सिच्युएशनला जो आहे तो बेरीज डायव्हर्जन्स म्हटलं जातं आणि त्या बेरीज डायव्हर्जन्सला आपण एक टार्गेट आउट जे आहे ते करणं सगळ्यात महत्वाचं राहतं. कारण त्यावरनं आपल्याला प्राइसमध्ये नेमकं काय बदल जो आहे तो होऊ राहिला त्याच्याबद्दलची आपल्याला आयडिया येते आणि ह्या डायव्हर्जन्समध्ये आपल्याला कळतं, की किंमत जी आहे एक हायर हाय जी आहे ती क्रिएट करून राहिली आहे. परंतु इथं आर-एस-आय जो आहे तो एक लोअर हायच्या सिक्वेन्समध्ये खालच्या बाजूला तिथं जाताना दिसतो. या छोट्या-छोट्या गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व्ह करत राहिलात, तर तुमची ऑटोमॅटिकली ट्रेडिंगमध्ये जे बदल जो आहे ना, तो प्रचंड प्रमाणामध्ये मित्रांनो तुम्हाला होताना तिथं दिसू शकतो. आणि या छोट्याशा गोष्टी ज्या तुम्ही जर टार्गेट आउट जर करत असाल, तर त्याचा पण उपयोग जो आहे लाँग रनमध्ये होताना दिसेल. आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तो म्हणजे काय? तो म्हणजे बुलिश डायव्हर्जन्स. आता ह्या बुलिश डायव्हर्जन्समध्ये नेमकं कशा पद्धतीच्या गोष्टी होतात, त्याबद्दल आपण इथं चौकशी करूयात. नेमकं ही जी बुलिश डायव्हर्जन्सची जी गोष्ट जी होती, ती डायव्हर्जन्स जो आहे, तो कशा पद्धतीने वर्कआउट तिथं होतो आणि त्याला आपण कशा पद्धतीने फोकस जो आहे तो करू शकतो, त्याबद्दल आपण ह्या डायव्हर्जन्सच्या माध्यमातून आयडिया तिथं घेऊयात. तर हे डायव्हर्जन्स काय आहे मित्रांनो? या डायव्हर्जन्समध्ये आपल्याला असं कळतं बाबा किंमत किंवा प्राइस जी आहे, ती एक वरच्या बाजूला जी आहे ती मोमेंटम करते. म्हणजे काय? बुलिश डायव्हर्जनच्या वेळेस काय होतं, की बाबा किंमत जी आहे, प्राइस जी आहे, ती अशा पद्धतीने एक लोअर लोज आपल्याला करताना दिसते आणि त्यानंतर आपण इकडे जर गोष्टींना जर चेक जर केलं, तर त्यावरून आपल्याला लक्षात येऊन जाईल, ज्यावेळेस हा प्राइसचा लोअर लो होताना दिसतो, त्यावेळेस जो इंडिकेटर आहे म्हणजे स्टोकॅस्टिक ऑसिलेटर तो आपल्याला जो एक हायर लोज जो आहे तो फॉर्म होताना दिसतो. म्हणजे इथं वरच्या बाजूला आपल्याला ही एक गोष्ट इथं लक्षात येते, की किंमत जी आहे एक अशा पद्धतीने खालच्या बाजूला चालली आहे. परंतु त्याच्या कंपॅरेटिव्हली जो ऑसिलेटर आपण यूज करतोय, तो ऑसिलेटर जो आहे तो वरच्या बाजूला रिपीट होताना दिसतोय. आणि अशा पद्धतीचं रिपिटेशन जर आपल्या समोर जर तिथे येतंय, ऑटोमॅटिकली त्याच्यावरनं आपल्याला प्राइसचं जे बिहेवियर जे आहे ना मित्रांनो, ते व्यवस्थितरित्या लक्षात तिथे येताना दिसू शकतं. म्हणून अशा सिच्युएशनला सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण ह्या डायव्हर्जनच्या केसवरनं आपल्याला एकदम सिंपल पद्धतीच्या प्राइसचं जे बिहेवियर जे आहे ना, ते लक्षात तिथं येताना दिसू शकतं. मी अगेन इथं सांगतो, प्राइस जे आहे आपल्याला अशा पद्धतीने खालच्या डाउन ट्रेंडमध्ये जाताना दिसते. म्हणजे काय? ₹80 वरनं ती ₹70 ला गेली आहे. ₹70 वरनं ₹65 ला गेली आहे. पण त्याच वेळेस जर आपण आर-एस-आयची रीडिंग जर बघितली, तर जी आर-एस-आयची रीडिंग 25च्या आसपास असेल अशा पद्धतीने खाली, ती पुन्हा थोडीशी खाली येते, पुन्हा वरच्या बाजूला जाताना दिसते, पुन्हा थोडीशी खाली येते आणि वरच्या बाजूला जाताना दिसते. म्हणजे 25 ची रीडिंग जी ती 35 वरती शिफ्ट होते, नंतर 32 वरती येते. त्याचा हाय जो 40च्या आसपास आहे, इथं जर हाय जर आपण बघितला, तर तो 37च्या आसपास असतो. म्हणजे तुमचा इंडिकेटर जो आहे, तो एक इम्प्रूव्हमेंटच्या हिशोबाने तिथं राहतो आणि ही जी किंमत किंवा प्राइसमध्ये आपल्याला जी कमजोरी तिथं दिसते, किंमत जी आहे, एक लोअर हाईज आणि लोअर लोच्या सिक्वेन्समध्ये जी चाललेली असते, तिकडनं एक रिव्हर्सलचे चान्सेस जे आहेत, ते आपल्याला तिथं जनरेट होताना दिसतात. मार्केटमध्ये जे आहे ना मित्रांनो, रिव्हर्सल जे होतात ना, एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने तिथं होत असतात आणि त्या रिव्हर्सलला जर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने जर फोकस आउट जर केलं, तर तिकडनं तुमचे मार्केटमध्ये विनिंगचे चान्सेस जे आहेत ना, मेजॉरिटी ऑफ टाईम तिथं आपल्याला वाढताना तिथं दिसू शकतात. म्हणून या सिंपलच्या गोष्टींना तुम्ही वेळोवेळी बघणं, त्याला फॉलो करणं, हे एक महत्त्वाचं पॅरामीटर जे आहे ते आपल्याला बनताना दिसतं. मग आत्तापर्यंत तुम्ही ह्या डायव्हर्जनच्या सीनला, डायव्हर्जनच्या केसला व्यवस्थितरित्या बघितलंय का? फॉलो केलंय का? त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय गोष्टी आहेत, त्या नक्की मला सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जो की एक शॉर्ट स्पॅनमध्ये बुलिश डायव्हर्जन्स काय आणि बेरिश डायव्हर्जन्स काय? ट्रेडिंगमध्ये याचं युटिलायझेशन जे आहे, ते कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, त्याबद्दल मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? नक्की कमेंट करा.